मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना याचा प्रत्येक घोटाळा दररोज भाजपकडून बाहेर काढला जातोय। आज एक नवीन प्रकरण नवीन पुराव्यासह आमदार मिहिर कोटेचा आपल्या सोबत आहेत। मिहिरजी, मागच्या अनेक दिवसांपासून हे सत्र सुरू आहे, स्कॅम दिवसेंदिवस बाहेर येत आहेत। आज एक नवीन प्रकरण 3600 कोटीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कोट्यवधींचा घोटाळा, काय नेमकी माहिती आहे? हे बघा, पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरेजींचा ड्रीम प्रोजेक्ट जे मुंबईला प्रदूषण मुक्त करणं या अंतर्गत बेस्टने 200 बहुमजलीय वातानुकूलित ई बसेसची भाडेतत्वावर घेण्याचं निविदा बाहेर पाडली होती। निविदा भरून आली, प्रामुख्याने 2 कंपन्यांनी कॉम्पिटिटिव्ह बिड्स भरले। त्यानंतर बेस्ट प्रशासनाने हे 200चे निविदा आल्यानंतर 400 बसेस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतला आणि बेस्ट समितीसमोर प्रस्ताव मांडला मान्यतेसाठी। आता बेस्ट समितीत महाविकास आघाडीचीच बहुमत आहे। त्यांनी 400 बसेसची 900 बसेस आपण भाडेतत्वावर घेऊ अशा प्रस्तावाला मान्यता दिली। म्हणजे मुळात 200 बसेस पुनर्निविदा न काढता ते 200 बसेसचा कॉन्ट्रॅक्ट थेट झाला 900 बसेसचा। एकंदरीत 3600 कोटी रुपयांचा हा एकूण कॉन्ट्रॅक्ट आहे आणि यापैकी 2800 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट हे एक विशिष्ट कंपनी कॉजेस ई मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आला। आता हे मुळात ही कंपनी जून 2021 मध्ये तर याची स्थापना झालेली आहे। या कंपनीचे दोन्ही प्रमोटर हे दुबई बेस्ड आहेत। या कंपनीचा भाग भांडवल रक्कम फक्त 1 लाख रुपये आहे। म्हणजे ज्या कंपनीचा पेडअप कॅपिटल 1 लाख रुपये आहे त्या कंपनीला आपण कोणत्या आधारावरती 2800 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट देण्याची मान्यता देतात? एवढंच नाही, जमिनीवरती उतरून मुंबईमध्ये एवढे मोठे रस्ते आहेत का ज्याच्यावरती आपण 900 बसेस धावू शकतो? कसल्याही प्रकाराची फिजिबिलिटी रिपोर्ट आपण घेतली आहे का? आणि फक्त केंद्र शुद्ध हवा अभियान अंतर्गत जे निधी पाठवली होती, 10 महिना आपण या निधीवरती बसून राहिलो, त्याला खर्च नाही केलं आणि आता 2 महिने फक्त उरले तर घाई गडबडीत 200 बसेसची 900 बसेस करून ही निधी वापरण्याचं कारस्थान एका विशिष्ट कंपनी कॉजेस ई मोबिलिटीला देण्यासाठी इकडे करण्यात आलेला आहे। दोन मुद्दे यामध्ये तुम्ही म्हणताय की केंद्राचाही निधी यामध्ये वापरण्यात आलाय, नंबर 1 मुद्दा। दुसरा, ज्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट गेले त्यांना स्पेशल ट्रीटमेंट या कॉन्ट्रॅक्टसाठी मिळाली आहे, याला जरा खुलासा करून सांगा। 10 महिने वापरलं नाही केंद्र, कारण वारंवार महाविकास आघाडीतून एक ओरड हमेशा होत असते की केंद्र आम्हाला काही देत नाही, निधी देत नाही। बघा, केंद्राने पाठवलेली निधी आहे, याला आपण खर्च केलं नाही आणि ती निधी त्याची कालावधी 31 मार्च 2022ला संपणार आहे आणि म्हणून आता घाई गडबडीत ती निधी कशी वापरावी म्हणून 200 बसेसची निविदाला थेट त्यांनी 900 बसेसवरती नेलं। पुनर्निविदा न काढता ते 900 बसेसचा कॉन्ट्रॅक्ट देतात, ज्याच्यात एकंदरीत हे केंद्राची निधी पूर्ण खर्च होईल। दुसरं, हे निधी देताना जे कॉसेस ई मोबिलिटी कंपनी आहे त्याची कॅपॅसिटी आहे का, त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, तो कुठून देणार आहे? कारण प्रतिवर्षी यांना 25% बसेस द्यायची आहे। आता मुळात तुम्ही बघा, अशोक लेलँड टाटा हे 2 विश्वविख्यात भारतीय कंपनी आहेत जे बसेस आणि ट्रक्स बनवतात। अशोक लेलँडनी लिखित दिलेलं आहे की मी 200 बसेसच पुरवू शकतो, त्यापेक्षा जास्त नाही। मग हे कॉसेस ई मोबिलिटी अशी कोणती कंपनी आहे, त्याच्या हातात जादूची छडी आहे का जे फिरवून 700 बसेस एका वर्षात येऊन जाणार? तर मुळात कॉसेस ई मोबिलिटीला 700 बसेस देणं तर त्या पर्टिक्युलर ठेकेदाराचा फायद्यासाठी हे पूर्ण कारस्थान रचण्यात आलं आहे हे दिसून येतं। आत्मनिर्भर भारत हे खूप मोदींची संकल्पना आहे आणि सर्वांनी ती स्वीकारावी असं वारंवार आवाहन केलं जातं। केंद्राचा निधी यात वापरला जातोय। तुम्ही म्हणता ही कंपनी देखील इंडियातली नाही आहे, ही बाहेर दुबई बेस ही कंपनी आहे। या सगळ्याकडे कसं बघताय? एका विदेशी कंपनीला फायदा देणं म्हणजे यांचा थेट याच्यामध्ये काही वैयक्तिक फायदा आहे असं वाटतंय? हे बघा, हे दोन्ही प्रमोटर दुबई बेस्ड आहेत पण मूळ भारताचे नागरिक आहे। माझा आक्षेप हे आहे की यांची कुठेही फॅक्टरी नाही आहे, यांच्याकडे आज 50 बसेस पण स्वतःची नाही आहे। तशा कंपनीला जे 6 महिने जुनी आहे, ज्याचा भाग भांडवल रक्कम 1 लाख रुपये, स्वतःची इन्व्हेंटरी नाही आहे,
त्यांना आपण 700 बसेसचा कंट्रॅक्ट देतो. म्हणजे थोडक्यात मुंबईकरांच्या डोळ्यात आपण धूळफेक करतोय. एक शेवटचा प्रश्न, पुराव्यानिशी तुम्ही ह्या सगळ्या मुद्दे बोलतायत, काय नेमकं पुढची भूमिका असणार आहे? कारण काम झाले, कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलंय, अर्थातच धुळफेक जरी झाली तरी पैशांची मोठी, म्हणजे मुंबईकरांच्या पैशांची खूप मोठी उधळण याच्यातनं होणार आहे. हे बघा, पुरावे सर्व माझ्या हातात आहे आणि मी तुम्हाला दाखवणार. ही कंपनी ई-कॉजेस लिमिटेड, 1,00,000 रुपये त्याचा पेडअप कॅपिटल, आणि हे ROCच्या वेबसाईटवरनं मी काढलेलं आहे. आणि म्हणून हे निविदा त्यांनी रद्द नाही केली तर आम्ही CAGला पत्राद्वारे याची पूर्ण माहिती देऊ, कारण केंद्राचे पैसे आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालयातही आम्ही जाऊ, कारण मुंबईकरांना बसेस भेटलीच पाहिजे. इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचं आमचं पूर्ण समर्थन आहे. मुंबईकरांना श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा भेटलीच पाहिजे, पण त्यांचा हक्क हे जर तुम्ही मारणार असाल तर हे आम्ही होऊ देणार नाही. मीरभाई, एक शेवटचा प्रश्न, याच्या आधी देखील 2-3 प्रकरणं अशी आहेत की तुम्ही फॉलोअप घेतला आणि ते कॉन्ट्रॅक्ट रद्द झाले, याच्याकडून अपेक्षा आहे कॉन्ट्रॅक्ट रद्द होईल? हे बघा, याच्या आधीही 3 विषय आम्ही घेतले होते, त्यापैकी एकाचा कॉन्ट्रॅक्ट रद्द झाला आणि 2मध्ये आजपर्यंत त्यांनी वर्क ऑर्डर आणि मोबिलायझिंग फंड इश्यू केलेलं नाही आहे. आणि मी पूर्ण विश्वासाने सांगतो की याही प्रकरणामध्ये जर त्यांनी फंड पण दिला तर आम्ही कोर्टात जाऊन हे पूर्ण प्रक्रिया रद्द करण्यामध्ये यशस्वी ठरवू, कारण सर्व नियमांना डावळून या विशिष्ट कॉजेस ई मोबिलिटीला हे पूर्ण फायदा त्याला करून द्यायचं काम इकडे झालेलं आहे आणि हे स्पष्ट आहे. एकंदरीत कागद आमच्या हातात आहेत, सर्व पुरावे आमच्या हातात आहेत. स्पेशल ट्रीटमेंट एका दुबई बेस्ड इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना देण्यात आली, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा या निर्मितीमध्ये कुठलाही अनुभव नाही ते निर्मितीच करू शकत नाहीत असा पूर्णपणे दावा. त्यामुळे येत्या काळात कॅग आणि हायकोर्टात देखील याची दाद मागू आणि हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करायला आम्ही भाग पाडू, असं देखील आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितलं आहे. विक्रांत राहुल झोरी, TV9 मराठी, मुंबई.